त्याग आणि राष्ट्रीय चेतनेचं प्रतीक असलेल्या वंदे मातरम या गीतानं सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचाराला जागृत केलं. अमित शहा यांचे राज्यसभेत गौरवोद्गार. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संसदेत वंदे मातरम गायन बंद झालं. मात्र भाजपाच्या राम नाईक आणि अडवाणी यांनी पुढाकार घेऊन वंदे मातरम गायन पुन्हा सुरू केलं. अमित शहा यांचा आरोप. निवडणूक आयोगाला SIRच्या प्रक्रिया करण्याचा संवैधानिक अधिकार, मतदार यादी अचूक करण्यासाठी ही प्रक्रिया सातत्यानं सुरू. लोकसभेत अर्जुनराम मेघवाल यांची माहिती. निवडणूक आयोगासह सर्व संवैधानिक संस्था भाजपानं ताब्यात घेतल्या असून निवडणूक प्रक्रियेत घोळ असल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. राहुल गांधी यांचा दावा. इंडिगो कंपनीनं वेळापत्रकाचं पालन कार्यक्षमतेनं न केल्याबद्दल त्यांची सर्व क्षेत्रांमधील विमान उड्डाणं 5% कमी करण्याचे DGCAचे निर्देश. राज्य सरकारचं महिला सक्षमीकरणा इतकंच महिलांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य. सुरक्षेसाठीचे कायदे कठोर केले असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती. तुकडेबंदी नियम शिथिल करणारं जमीन महसूल कायदा सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर. 3 कोटी नागरिकांना मिळणार दिलासा. चंद्रशेखर बावनकुळे. फलटण इथल्या महिला डॉक्टरनं आत्महत्या केल्याचं तसंच संबंधित पोलीस अधिकाऱ्यानं तिचं शोषण आणि फसवणूक केल्याचं आतापर्यंतच्या तपासात उघड. मुख्यमंत्र्यांची माहिती. मुंबईत CSMT रेल्वे स्थानकाच्या नवीन पुनर्विकास आराखड्यानुसार स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाईल. मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. जलसंधारणाशी संबंधित प्रकल्पांबद्दलच्या तक्रारींचा तपास SIT मार्फत करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय. आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, कष्टकरी आणि श्रमिकांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.